पण आज माझ्या मनात कसलीही खंत नाही, कारण या ठिकाणचे सगळे राजकीय पुढारी, सर्व संघटनाचे पदाधिकारी, सर्व माता भगिनी या ठिकाणी आहे. सर्व एक दिलाने सामोरं जाऊयात, कुणीही कुणाचे उणे दुणे काढू नये आणि चर्चा सर्व समावेशक होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा तुम्हा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लहुजी जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल मोठे 2 मिनिटांनी मनोमत व्यक्त करायचं. धन्यवाद. सर्वांना जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय. आम्हाला हे किरण गायकवाड त्या दिवशी म्हणले की तुमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची काय भूमिका आहे. जोर का झटका धीरे से लगे. अजिंक्य भैया आणि सुकुमार कांबळे सरांनी जातीसाठी जीव गेला तरी 72 आरक्षण उपवर्गीकरण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आणि या मातंग समाजाच्या सर्व माझ्या बंधू भगिनी पुढे मी जाहीररित्या कबूल करतो की जर आरक्षण उपवर्गीकरणासाठी माझा जीव जरी गेला तरी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा हा राहुल मोठे मागे हटणार नाही. या आरक्षण उपवर्गीकरणासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तन मन धनानं एक तालुका दत्तक घेणार आहे. एक तालुक्यातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावर मागवड्यात जाऊन आरक्षण उपवर्गीकरणासाठी कमीत कमी 10,000 लोकांपर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी कुठलाही निधी आम्ही संयोजन समितीला मागणार नाही. स्वतःच्या गाड्या, स्वतःचा झेंडा, स्वतःचा दांडा आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची माझी टीम एका तालुक्यात पिंजून काढण्याची शक्ती आहे. आणि उर्वरित 9 तालुक्यात माझ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष, माझ्या पक्षातले नेते आणि सर्व माझी टीम जिथं मदत लागेल तिथं उभा आहे. दांडा मागितला तर दांडा, झेंडा मागितला तर झेंडा आणि काही प्राण मागितला तर प्राण देऊ आणि प्राण घ्यायची वेळ आली तर प्राण घेऊ. मित्रांनो, एवढं जाहीर करतो आणि आज सांगतो की आम्हाला बोलण्यासाठी संधीची गरज नसते. आम्ही जिथं उभं तिथं विचार मंच उभा करतो. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI आमच्या सुकुमार कांबळे सरला अजिंक्य चांदे सरचं नाव घेतलं. कोणत्या संघटनेचा अध्यक्ष आहे मला माहित नाही, कारण शहराच्या बाहेर त्यांना कोणी ओळखत नाही. पण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि मातंग समाजाचे नेते, आंबेडकरवादी विचार मांडणारे सुकुमार कांबळे सर आणि अजिंक्य भैया चांदलेचं नाव घेतल्याशिवाय महार समाजाचा विचार मंच बोलका होत नाही. आम्हाला चॅलेंज करता काय, आम्हाला विचारता काय बौद्ध कसे झाले. अरे आता कुणी तर बोललं की आम्ही मूळचे बौद्ध, प्रसन्नजी तर राजा आमचा मागाचा. हे देश बौद्धमय होता त्यावेळेस मागाचा राजा, इथल्या भारताचं नेतृत्व करणाऱ्या त्या कुळातली अवलाद आमची मागाची आहे. आम्ही मागे हटणार नाही. जान जाय पण प्राण जाय, वर्गीकरण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एवढं बोलण्यासाठी थांबलो. बोलण्याची आस नाही. माझ्यापेक्षा खूप दिग्गज लोक या सभागृहात बसलेले आहेत, पण जीव देण्यासाठी पुढे येणारे आमच्यासारखे सळसळत्या रक्ताचे लहूच्या भक्तच मागे पुढे हटणार नाही. मायादेवीने सांगितलं, मायाताई आमच्या भगिनी, आम्ही 7 वर्ष झालं सोबत चळवळीत काम करतोय, महाराष्ट्र पिंजून काढतोय. ज्या वेळेस 2003 ला विष्णुभाऊ कसबे महाराष्ट्र पुणे ते नागपूर जात होते त्यावेळेस 16 सवंगडी होते. 23 वर्षात एवढे सवंगडी महाराष्ट्रात जमवताना महार समाजाचे लोक किंवा इतर समाजाचे लोक हसायचे आणि झेंडा पिवळा घेऊन कुठं निघाले. अरे काय करतायत ही 4 मांग, काय करतायत, येडे झाले. RSSच्या महाग लागले. या 4 मांगाला अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले, अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले की आमचं आरक्षण वर्गीकरण आता राहतं काय, आमचं आरक्षण संपतं काय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नोकरीचं आरक्षण मिळतं काय. धाबे जणांनी लोकांच्या पुढाखालची वाळू सरकलेली आहे. राजकीय पुढारी म्हणून मागाच्या तोळाच्या जीवावर नगरसेवकापर्यंत खासदारकीपर्यंत राज्य करणारे आता म्हणते मान हातातून निसटला. झेंडा कोण घेणार आहे, दांडा कोण धरणार आहे. अरे पळ म्हणले की पळणार आहे. 16 वर्षाचे माझे पोरं पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये तुमच्या सांगण्यावरून खून करून झेलात आहेत आणि बिचारे बाप कोर्टाच्या पायऱ्या शिजवत आहेत. अशा माझ्या मांगाच्या पोरावरती अन्याय झालेले तुम्ही लावल्या फूस आणि आम्ही ते घरात घुसलो आणि वेगवेगळ्या लोकांचे पूर्ण मर्डर केले. 10,000 रुपयासाठी व्यक्ती होऊन तुमच्या चपटीसाठी आणि तुमच्या महागात करतो. तुम्ही आमचे नेते झालो आणि आम्हाला आता म्हणतो लहान भावाला आडवं तरी, अरे आडवं तिडवं आमच्या पोरांनी केलेलं आहे, तुमच्यासाठी केलेलं आहे. आता आमचा झेंडा, आमचा दांडा आमच्या लक्षात आलेला आहे. आम्ही तुमचा कावा ओळखलेला आहे आणि ओळखल्यानंतर आम्ही परत गाफील राहणार नाही हे तुम्हाला जाणवलंय. म्हणून आमची दखल घेण्यासाठी तुमच्या रस्त्यावर तुम्हाला हजारो लोक घेऊन उतरावं लागलं. त्या
लोकांनी आम्हाला जाहीर विरोध केला. काही चर्मकार लोक आमच्या सोबत आहेत, हे यांना माहिती नाही. चर्मकार आणि 58 लोकांची वज्रमुठ आम्ही बांधली आहे. हिंदुत्वाची वज्रमुठ बनते. 2 शहराची बाया ह्यांच्या मी आता काढत लातूर शहरात उघडत आणि आम्हाला म्हणतो आमच्या बायाच्या अंगात येते. तुमच्या बाया यायला पहिला आमच्याच गाडीत बसून येतात. आम्हाला शिकवतात तुम्ही, आम्हाला सांगतात तुमच्या 200 बाया येरमाळ्याला जर मी नाही बघितल्या तर मी सांगतो, तुमच्या घरातल्या बाया तुम्ही नाही दाखवल्या तर मी सांगतो. अरे मरण्यासाठी मी 72 आहे. कुणाच्या जीवावर समाजकारण राजकारण ह्या राहुल मोठ्याने केलं नाही. समाजासाठी बळी जाण्यासाठी कोणत्याही वेळेला अर्ध्या रात्री तयार आहे, गोळी घ्यायला तयार आहे. जीवाची होळी करून गेले 12 वर्ष समाजकारण करत महाराष्ट्रात फिरत आहे. म्हणून घाबरायचं काम नाही. जिथं जिथं गरज लागल तांड्याची तिथं राहुल मोठ्याचा नंबर घ्या. अर्ध्या रात्री तुमच्या सोबत उभा आहे. एवढं बोलतो. जय लहुजी, जय भीम, जय भारत, जय शिवराय. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मी अक्षय चव्हाण, लवजी शक्ती सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या ठिकाणाहून एकच सांगतो की कालचा जो लातूरमधला मोर्चा झाला तो मोर्चा कुठल्या शासनाविरोध नव्हता, तो मातंग समाजाच्या विरोध होता. यावरूनच आपली ताकद किती झाली हे आपल्याला या ठिकाणी कळते की मातंग समाजानं तुम्हाला रस्त्यावर यायचं, उतरायला लावलं, यातूनच मातंग समाजाची ताकद कळते. आणि काल कोण तो कहा जो की तो मोर्चाच म्हणला की दांडा आमच्याकडे आहे, त्याला एकच सांगणं आहे की दांडा जरी तुझ्याकडे असला, दांडपट्टा आमचा लहुजीचा आमच्याकडे आहे. तो कुठं तुझ्या घुसणार आणि कुठे निघेल हे तुला कळणार नाही. बच्चा ही मागाची अवलाद आहे आणि तुझी लायकी नाही विष्णुभाऊ संस्थेवर बोलण्यासारखी. त्या विष्णुभाऊ संस्थेनं आरक्षणाची लढाई उभा केली. त्या विष्णुभाऊ कसबेमुळेच आज तुम्ही रस्त्यावर आहे. ही ताकद मागाची आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. संयोजक समितीला सांगणं आहे की हे दिग्गज जे आहेत लातूरमध्ये, हे दिग्गज देखील तुम्हाला तुमच्या मोर्चाला कमी पडल्याशिवाय राहणार नाहीत, तुडण्याशिवाय राहणार नाहीत. ताकद देखील आमच्यात आहे. तुम्ही बोलण्यापुरतच आहात, आम्ही करून दाखवणार आहोत. येणारा मोर्चा हा मातंग समाजाचा इतिहासातील मोर्चा होईल एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि माझी घोषणा संयोजक समितीला आहे की आधी एक घोषणा आपल्या मोर्चात ऍड करावी की काल जे म्हणत होते दिलंय भीमानं खा गुणानं, त्यांना एकच म्हणणं आहे दिलंय भीमानं वाटून घे गुणानं. एवढंच म्हणतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम. यानंतर प्रदीप थोडा, निलंगा प्रतिनिधी प्रदीप थोडा 2 मिनिटांमध्ये. प्रथमतः ज्या महामानवाने मानवाचं कल्याण केले त्या सर्व महामानवाला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि आज उपवर्गीकरणाचं संवर्गीकरणाचा विषय आहे. आणि कालच्या मोर्चाच्या नंतर मातंग समाजावर भरपूर जोर झाले, भरपूर मातंग समाजाला डावलण्याचा प्रयत्न. आज तुम्हाला छोटा भाऊ दिसत आहे, इतक्या दिवस दिसत नव्हता. आज तुम्हाला छोटा भाऊ दिसत आहे. इतक्या दिवस चोर करून बोलणं, वाकडं बोलणं, स्वतःच्या म्हणजे आम्ही सुशिक्षित अशिक्षित. आता आमच्या बंधूने म्हणले दिलं भीमानं खा गुणानं. आता आमच्या बंधून म्हणले दिलं भीमानं. अरे त्याच बाबासाहेबानं, तू म्हणतो ना भीमानं, ही माग म्हणतोय त्याच बाबासाहेबानं दिलंय गुणानं, वाटून खा म्हणलंय भीमानं. एवढं लक्षात ठेव. याच्यासाठी सांगतो उद्याचा मोर्चा मी निलंगा तालुक्यातून निलंगा शहरातून जेवढं माझ्याकडून जेवढी लोकसंख्या महिला मंडळ असतील, बाल असतील, या सर्वांना जेवढं लोकसंख्या घेऊन येता येईल तेवढं घेऊन येतो. आणि तुम्हालाही हात जोडून विनंती करतो, तुम्ही जेवढी जास्तीत जास्त मोर्चात आपल्याला लोकसंख्या दाखवण्यात येईल एवढ्या दाखवण्यात यावं. आणि दाखवून दिलेल्या विमानं मग आम्ही वाटून घेतो बाबासाहेबांच्या पुण्याला. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. जय लहू. यानंतर MIS चे संसभाध्यक्ष सुनील सौदागर 2 मिनिटं बोलू द्या.
माझी जरा तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज जरा हळू आहे. कुठं जातो मग समाजात? मागे कसवा वगैरे आहे तो कधी उठून चालले ते लाईव्ह चालू आहे त्याला म्हणावं. आद्य क्रांतीचे जनक क्रांतीवीर प्रस्ताव कवजी साळवे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय हे त्या महाराजाच नाही तर तमाम बहुजनांचा उद्धार करणारे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याच्या खजिन्यातील नुमे साहित्य सम्राट जगत विख्यात डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 7-8 राज्यामध्ये त्यांनी मातंग समाजाची खरी ताकद दाखवली. ते माझे स्नेही मित्र सोमनाथ भाऊ कांबळे या सर्व महापुरुषांना वंदन करतो. आणि आज या लातूरमध्ये ऐतिहासिक बैठकीचं जे आयोजन झालं या बैठकीसाठी तमाम जिल्ह्यातून आलेल्या सर्व कट्टर मागावला माझा जय होऊ दे. अरे जय होऊ दे. आमच्यासारखा आवाज होऊ द्या. माझी तब्येत करा डॉक्टर घाटे साहेबांना इंजेक्शन दिले तुम्हाला तरी मी बोलत आहे तर आवाज जोरात झाला पाहिजे. यांनी आपल्याला तूप खावा काय काय खावा म्हणजे यांना काय काय पाहायचे ते आता येणाऱ्या मोर्चात पाहतो आपण. त्यासाठी सर्वांनी ताकदीनं या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. मोर्चाची तारीख जे आमचं शिष्टमंडळ आहे ते ठरवणार आहे. तिथे आपल्या जी प्रमुख कमिटी जी गठीत होईल त्यांनी आपल्याला तारीख सांगते. आणि आमची जी लढाई आहे ती आमची लढाई शासनासोबत आहे. तुम्ही आमच्या समाज बांधवाला मिसगाईड करून आमच्या मातंग समाजातले लोक बाबासाहेबांना बोलत आहेत किंवा गौतम बुद्धाला जे बोलत आहेत म्हणत आहेत तर आमचं पुण्यात मागाचं महाराष्ट्राच्या जी कमी बुद्धीचे लोक आहेत त्यांच्यासोबत पाहणार आहे. आणि तुम्ही आम्हाला माग द्यानो ही माग ती माग म्हणला आता आम्ही तुम्हाला म्हणू शकतो ना मुसलमानाच्या गल्लीत गेल्यावर शिविका देतात मुसलमानाचे लोक काय म्हणतात. अरे आम्ही तुम्हाला धैर्य घ्या म्हणू शकतो ना. आमच्या नादाला लागू नका. दादागिरी आम्हाला शिकवायचं नाही. सालानो आम्ही बिकर फिरवलेले मागाव नागपूर जिल्ह्यात नाटकं करायचं नाही. सालानो तुम्ही आमच्या बहिणीच्या आम्हाला नका. तुमच्यावर अन्याय झाल्यावर पट्ट्या आला आम्ही. आमच्यावर अन्याय झाल्यावर तुम्ही आला. एक होतो म्हणून तुमच्या सोबत होतो. इतके दिवस आम्ही तुम्हाला भाऊ म्हणला मोठा बारीक म्हणला नाही बे. मोठा बारीक नाही भाऊ म्हणला होतो. तुमची लायकी नाही भाऊ म्हणून द्यायची. आमच्या पुढे फक्त आमचा बाबासाहेब आंबेडकर हरवून गेला. तुम्हाला तो दाखवला असतो मागाची ताकद काय आहे ते सगळ्या मागायचा तुम्ही काय करणार गाठून धरता. आबे वाघाची शिकार गाठूनच करावं लागतं ना. मागाची आवाज आहे. तमाम आमच्या रिश्ता समाजावर या बैठकीतून आधी तो तुम्ही माझा शोधायला घाबरायचं नाही. मारतो म्हणता ना तुम्ही मोर्चा झाल्यावर आमच्या मागाच्या पोराला आणि तितक्या ताकदीने सांगतो मातंगाच्या एका सुद्धा माणसानं बाबासाहेबांवर बोललं नाही पाहिजे. बाबासाहेबांना तमाम बहुजनाचा उद्धार केलाय. अगर माणसाला झाड बाजूला ना झाड सुद्धा तोडायचा अधिकार कुणाला नाही. पुण्या प्राणी मात्राचा हल्ला किंवा मारून टाकण्याचं काम सुद्धा करता येत नाही. एवढे मोठे बाबासाहेब आहेत. मागणारी बाबासाहेबाला जपलं पाहिजे. बाबासाहेबांच्या उभा हयातीमध्ये बाबासाहेबांना मान महार परिषदा घेऊन मागण्यासाठी केले. एसटी प्रवर्गामध्ये 59 लाख त्या प्रवर्गामध्ये बाबासाहेबांना बोलत असताना संत रत्नांनी सांगितलं त्या रथाच्या 2 पाय मिळवले महाराज म्हणले पुढे 57 मोड्या लावून फायदा नाही बे. तुम्हाला किरण सांगा ना तुम्ही काय करता ते आम्हाला माहिती आहे. आम्ही तुमच्या घरा आमच्या घरा बाजूला आहेत. आम्ही तुम्हाला मान म्हणला भाऊ म्हणला तुमच्या पाठीमागे राहिला. आतापर्यंत लातूर जिल्ह्याच्या इतिहासातले सगळे मोर्चे काढून बघा. आमचे कमी प्रमाणात आले असेल तुमच्यासोबत पण आले नाहीत नाही आले. तुम्ही त्याचं दरबार ठेवायचं होतं. त्या तर गोष्टीचं 10% मात्र समाज आला असेल तुमच्यासोबत. आमच्याकडे कमी विचाराचे लोक आले नसतील. तुम्ही फोटो काढून बघा. एवढं तर महिने बोलतोय आता या सकाळी 6ला झोपला झोपी ना गेला तुमची भाषण ऐकून. आम पडसाल्याला तिकीट लावून
बाबासाहेब आढळला, आमचा बाबासाहेब आढळला, महाराजा बाबासाहेब असते का? तुम्ही असले बोलता का खालच्या पातळीवर जाऊन? तुम्ही आमच्या बहिणीला बोलता का? ज्यांना चुकलं ना, सुनील सौदागर चुकला, सुनील सौदागरला बोला. आम्ही म्हणणार ना आमच्या ते कोण बोलले नाही बोलले. तुम्ही पर्टिक्युलर टार्गेट करून जर बोलत असाल तर शेवटी कायदा बाबासाहेबाचा आहे, आम्हाला बी कायदा माहित आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही डबल ताकद आहे आमच्याकडे. बाबासाहेबाची बी ताकद आहे, नहुजी बाबाची बी ताकद आहे. इंग्रजाला ताडून मारलेला बाबासाहेबला देवाने डॉक्टर बाबासाहेबांना मनुस्मृती करा फाडून दहन केलं. एका बाबासाहेबाच्या विचाराने मारत राहा. आमच्या नानाला लागू तुम्ही उडा करा. हे जे बघलेलं ना, हे 10 दिवसात आम्ही बैठक लावला. 10 दिवसात आम्ही ठरवलं पाहिजे ना, 2 दिवसात बैठक लागली. तुमच्या ताकदीने एकाची मोर्चा निघाला का तुमचा? शुभेच्छा तुम्हाला चांगला मोर्चा काढला. आणि ह्याच्या 10 पट मोर्चा निघत होता. त्याचं कारण हा माध्यम समाज तुमच्या सोबत होता. बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही सोबत होतो. त्या निर्मळाला कधीच राहिलो ना आम्ही. तुमच्या आधी नाही, तुम्ही त्यांना भेटले ना. राम राम, आदाब, नमस्ते, सलाम अलैकुम करता आमच्या समोर आम्ही बघितला. आणि तुम्हाला एवढा का काटा दे बॅनरवर तुम्ही आमचा आणला तुमचे फोटो टाकत ना. आणला बोलतो तुम्हाला त्या बॅनरवर फक्त 2 आपण तुमच्या घराला बाजूला चिटकून राहणाऱ्या आगायला मुद्दायला ते म्हणलं खेळ घ्या. आम्ही दूध खात होतो तर खूप आगू खात लागतात. तू तर पात्र फिरी करत होता ना की आणि विसरून जावा. लातूर जिल्ह्यामध्ये राजशेष सागर, विकास कांबळे, सुनील सौदागर, बहादूर महारावांनी त्यावेळेसच्या आम्ही मानून आलेला शिव बहादूर त्या महारावांनी काय प्रमुखांनी त्यांनी ते महाराजांचे तुकडे तोडलेले तुकडे गोळा करून त्यावेळेस आरोपण संस्थापक अध्यक्ष आहेत नॉनसेन्स. त्याच्या कुठं माणसं आहेत का म्हणजे त्यांना समजावून सांगतो हा म्हणून माझं ऐकलेच आहे. मग आमचे बाबासाहेबांचे वंशज गौतम आश्रमीचे भीमराव साहेबांनी एका सभेत सांगितले की बाबा त्या पाचशामध्ये जास्त प्रमाणात महार समाज होता, पण 100 मातंग बांधव होते. तेव्हा कुठेला खरं वाटले. ह्यांच्यात अजून कमी बुद्धीच्याला वाटलं की खरं आहे का नाही, आम्ही ते शोधून काढू. आपण तुम्ही बापाला सांगितलं तर आहे का? आता वंशज आहेत ना ते आपले, आम्ही मान मानू त्याला. त्यांनी सांगायला तर तुम्हाला 100 आहेत म्हणून ते बी मान्य नाही. तुमचं कसं झालंय, तुमचं म्हणलं खरं, आम्ही किती बी खरं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटण्यात गेलं. त्याच्यामुळे लय अवघड झाले. तुमचा अभ्यास नाही, आमचा अभ्यास म्हणून नका. आमच्यात वेळ एज्युकेटेड पोर आहेत, शिक्षण IPS IAS अधिकारी आमच्या आता व्हायला चाललं. त्याच्यासाठी लढाई आहे. भाषणात त्यांनी काय सांगितलं, तुम्ही बोलत राहता हलकीवाले आमच्या बालराव साहेबांना हिनवलं. अरे मग आरक्षण कुणाला पाहिजे? निश्चित राहणारा कोत्रालाच पाहिजे ना आरक्षण. हलकीवाल्याला पाहिजे ना आरक्षण. तुम्हाला पाहिजे का? तुम्ही 5-10 मिनिटं मिटिंग बोलता, चांगली गोष्ट तुम्हाला बाबासाहेबांच्या उत्तरात तुम्हाला अजून 50 नसले बघा. तुम्ही आमच्या बरोबर नाही ना. आरक्षणाचा गुण आवाज आहे, शोषित पीडित वंचित त्या लोकांसाठी आरक्षण आहे का? पैसेवाल्याला आरक्षण आहे का? मागासले पण ज्याला या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना आरक्षण नका. गरिबांसाठी बाबासाहेबांचा जो विचार होता, बाबासाहेबांनी त्या उद्देशाने आरक्षण दिलं. छत्रपती शाहू महाराजांना त्याला आरक्षण दिलं. त्यांनी कधी म्हणलं नाही मराठा समाजाला शाहू महाराजांना आरक्षण दिले खावा गुन्हा. अरे आम्ही गुन्हाच खावला नाही बाबा. तुम्ही इतकी वर्ष काय केले मी म्हणणार का? महाराजांनी सगळं आरक्षण खाल्लं, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या जाती बघा त्याचा डेटा एम्पिरिकल डाटा काढा काय, एम्पिरिकल डाटा काढा भाई. कुणाला किती ड्युट्या लागल्या, कुणाच काय शेवटी आरती आहे ना, 10 रुपयाचा कागद आहे टाका. त्याच्यात तुम्हाला गरज कुणाचा नियोजन करायला लागेल. त्याच्यामध्ये जर मातंग समाजाला जास्त वाटा भेटला तर मातंग समाज थोडा लांब राहील ना त्याच्यापासून. पण जे वंचित 59 जातीमध्ये जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय भेटेल. आमच्या मांगारोडी समाजाला भेटेल. ते मदारी भदारी ते काय इथल्या त्या पुण्याच्या लोकांना 59 जातीचे नाव सुद्धा माहित नाही. 25 जाती तर अशा आता त्याला 5,000 लोकसंख्या नाही महाराष्ट्रात. मग हे सगळं साधलंय कुठं? मग एवढी आज्ञा उत्तर आहे तुम्हाला बाबा ते आरक्षण भेटेल नाही भेटेल, उपवर्गीकरण होईल नाही होईल, तुम्ही आमच्या घरापर्यंत कसं बोलणार आहे? काय करून आले का नाही तुम्हाला? तुमच्या
मारा घालायचं तू सांगू ना आम्हाला. आणि ती आता घाण कसं तुला बाहेर यायला तिथं थाट्या छाट्या कोण आहे ना त्याला मी सगळ्या पोराला आहे करून सांगितलं होतं. पोरांचा कार्यक्रम करून म्हणला ते करू नका म्हणून त्याला मोठं व्हायचे. आणि लातूर मध्ये बेटा तुला गुपचूप जाऊ दिला तो अनुष्का पाटोळच्या प्रकरणात आलतात माकडावणी कडेला बसला होता. त्या अजिंक्य भाऊ चांदनं मला म्हणले त्यानं लॉंग मार्च काढलं होतं आपल्या समाजासाठी. त्याला वरी घ्या म्हणजे तुला भाषणाची संधी मी दिसतो या पट्ट्याला सुनील चौदा मी द्यायला होती अजिंक्य चांदण्यामुळं. तुम्ही इतक्या कशा मान समजू नका काय शिक्षण काय बोलता का तुमची लायकी काय अण्णाभाऊचं कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबामध्ये गडीची आहे का. आता काय करायचं आम्ही पण आमचा मार्तन समाज मानलेला ना ते आमचं वंशज आहे. तुम्ही कोण बे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण. आमचा समाज लोकांवर घेतला आणि महापुरुष एका जातीनं होत नसतंय. हे आता महाराष्ट्रात ज्याचं सरकार आहे देशात ज्याचं सरकार आहे ते सरकार सांगणारे कारणासाठी महान नेते आहेत. रशियामध्ये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्या अण्णाभाऊंनी मुंबईची म्हणता ना आमच्या बापामुळे तुम्ही जी मुंबईत जातो ना आमच्या बापामुळे या छत्रपती शिवरायांचा पवाडा साता समुद्रापलीकडे जाऊन जाणारा पहिला शिवशाहीर आमचा अण्णाभाऊसाठी आहे. तुम्ही त्यांना सुद्धा गावता यहुदी वस्तादांवर बोलता अजिबात याच्या पुढून कोण बोलायचं नाही आमच्या महापुरुषावर. तुम्ही जसं म्हणताय ना तुमच्या आमच्या माईला बापाला बोलल्यावर राग येते आम्हाला लय राग येते. तुमच्यापेक्षा जास्त बाबासाहेब आंबेडकर माता रमाई अण्णाभाऊ साठे वालुबाई लहुजी वस्ताद हे आमचे बाप आहेत. त्यांना जनीव कोण बोलत त्याला सुद्धा अजिबात सोडणार नाही. लातूरमधून इकडच्याला करतो नाही कुणाला सोडायचं नाही. आणि मागाचे पोरं अजिबात कोण घाबरायचं नाही रे. तुम्हाला सांगायला फक्त तुम्हाला एकच शपथ आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आणि त्यांच्या वंशजावर बोलायचं नाही. त्यांच्यासाठी बोलण्याची तेवढी उंची आपली नसल्यामुळं आपले जे ज्येष्ठ मंडळी त्यांच्यावर बोलणारे असतात त्यांनी बोलते. आपल्याला अभ्यास माहित नसते त्याच्यामुळे आपण त्या दोन गोष्टीला करा आणि बाकी आणि कसं उत्तर निवडायला प्रश्न विचारला त्याचे उत्तर मिळू द्या. बघून घेऊ कोण अटक होते कुणावर कुणी आम्हाला काय करणार आमच्या काय बदलत नाही. मारामारी आम्हाला सांगायचं नाही बाबा. लातूरचा इतिहास आहे लातूरचा इतिहास आहे. बिदरीशी आहे ना बिदरीशी विसरला असतात तुम्ही बी. जुन्या काळात विचारा जुन्या माणसाला काय भांडण होते. दोनच मागे दिसत होते तुमची जी म्हणता ना किंदे दोनच माणसं येत होते. फक्त आम्ही समजावून सांगितलं कर पिला जरी आम्ही तोडला कर लागले आता आम्ही वाचला नव्हता बाबासाहेब लातूर शहरामध्ये दोन समाजात तोंड निर्माण करण्याचं काम ज्यावेळेस झालं त्यावेळेस पासून पोलीस प्रशासनाला आव्हान होतं. आतंका नाम मातमे इकडे नाही करायचं. आम्हाला प्रेमाने घ्या कपडे काढून देऊ. तुमच्या सुद्धा लढाई आम्ही तुम्ही म्हणता नाही तुम्ही कुठली लढाई करा त्या लढाईमध्ये आम्ही सोबत राहू. अजिबात त्याच्या पुढं कुठल्याही त्यांनी कोण बोलले ना ती कमी बुद्धीचे लोक त्या ह्याच्यामध्ये येऊन त्यांच्या मोर्चामध्ये त्या मोर्चाचं उत्तर ज्या ज्या माणसाने दिलं ना गड्या लावतो चौकात आढळतो चौक आमचे नाहीत का कडे आम्हाला लावता येतात का डुबरी आहेत का आमची मला आणि ह्याला मारतो मारामारी नको रे बाबा जवळ राहायला आपण तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्या नादाला लागू का प्रेमाने या तुमचं स्वागत करू. तुम्ही एक मारलं आम्ही एकच मारला. तुम्ही काठी घेऊन आलो काठीच घेऊन येणार. तुम्ही तलवार घेऊन आलो तलवार घेऊन येणार. तुम्ही बंदूक घेऊन आलो बंदूक घेऊन येणार. तुम्ही हात प्रेमाने पुढे तुला एक हाताप्रेमाने आम्ही तुम्हाला करू. पण जर आमच्या नरड्याचा घोट घेण्यासाठी जर हात करू तर तूच हात गरम करून सांगा मातंग समाजाच्या आवाजाला आम्ही सांगू आमच्या नादाला लागत नाही एवढंच बोलतो. आणि येणाऱ्या मोर्चाला तुम्हाला सगळ्याला आव्हान करतो. आता सगळ्या मान्यवरांनी सांगितले माझ्या घरातली बायको लेकरं सगळे घेऊन मोर्चात येणार. बायको लेकरं मोर्चे आणून भागणार नाही. आपल्याला जी बहिणी असतात त्या बहिणीवाला फोन करून सांगा कुण्या गावात पाहिजे चुलते मलते मावशा काका सगळ्याला सांगा ही अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाच्या लढाईमध्ये सगळे बोलून घ्या. तसं जयंतीला लग्नाला मोर्चाला पंधुरीला आपण बोलून घेता. लग्न बघा एखादं लग्न ठरल्यावर कसं दप्तर बंधन करायला भरते तसं प्रत्येक ठिकाणी सगळ्याला बोलून घ्या. ज्या ज्या वेळेस तुमच्यावर अडचण येईल त्यावेळेस इथं बसलेली सगळी मंडळी तुमच्या सोबत असेल आणि ह्या सगळ्या मंडळीच्या पुढे सुनील सौदागर असेल एवढे आवाहन करतो विनंती करतो.
त्यानंतर भालेराव साहेब बोलतील. आणि त्याच्यानंतर तारीख वगैरे जाहीर करून आपलं मॅनेजमेंटचं बोललं जाईल. भालेराव साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या मोर्चाची तारीख जाहीर करण्यात येते. भाषण झाल्यानंतर तारीख जाहीर करू. आपल्याला मान्य असेल तर यश म्हणा, हात करू. बोला. आज रोजी लातूर या पावन नगरीमध्ये लातूर पॅटर्न म्हणून घोषित असलेल्या सर्व उपक्रमांनी नवाजलेल्या लातूर शहरामध्ये बहादर अशा सर्व सामाजिक अनुसूचित जातीतील 59 जाती समूहातील सर्व सभासद आज आपण सकाळी 11 वाजल्यापासून मस्त रंगीन तालीम करत आहात. आणि ह्या रंगीन तालीममध्ये जेवढे शब्द प्रयोग तुम्हाला करता येतात तेवढ्या सगळ्या शब्दाचा संच जर तयार करून जर बाहेर जर स्क्रिप्ट केलं, एक्सपोज केलं, तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या फवारणीनं एक राज क्षीरसागरने एक तारीख काढली. मला वाटते 5 तारीख. राज क्षीरसागरने एक मला फोन केला आणि साहेब अशी मी तारीख काढली. मी म्हटलं राज थोडं घाई करू, आपण सगळ्याला विश्वासात लातूरमध्ये जेवढे काही तुम्ही प्रमुख पदाधिकारी आहात, कार्यकर्ते आहात, सामाजिक आहात, राजकीय आहात, वेगवेगळ्या समाजातील काही प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वांना विश्वासात घ्या आणि मग नंतर आपण तारीख घोषित करा. मग काय करू? पुन्हा रघुनाथ कुचेकरचा आणि सुनील सौदागरचा फोन आला. म्हणजे साहेब आम्ही बसलोय कार्यकर्ते आणि आम्हाला निश्चित रूपाने आता कार्यक्रम करायचा. तर समोरचा कार्यक्रम विरोधामध्ये 6 तारखेला. मी म्हटलं तुम्ही 5 तारखेला करून उपयोग काय होणार? आज लातूरमध्ये जर विषारी हवा पसरवणार असतील तर त्या विषारी हवेमध्ये किती ताकद आहे? त्या ताकदीला जर आपल्याला कवच कुंडल करून त्याला निर्बंध करायचा असेल, त्याला जसं तसं उत्तर द्यायचं असेल, ऐकूया. तेही आपल्याच भावबंद आहे. निश्चित रूपाने त्यांची काय फवारणी होणार आहे, काय पेरणी होणार आहे ते आपण ऐकूया आणि नंतर मग आपण निर्णय घेऊया. मग पुन्हा परत सर्वांनी ठरवलं की 7 तारखेला बैठक सार्वजनिक स्वरूपात. याला कुठलाही राजकीय बंध नाही. जरा थांबाल का जरा सगळं छान? जरा छान थांबलात, जरा बसलात तर मग मी बोलतो. नाहीतर मग कार्यक्रम तिकडे येत असं नका करू. जरा शांत बघायला पाहिजे. आणि हा कार्यक्रम वैयक्तिक कोणीही जर मी केला असं जर म्हणत असेल तर हा कार्यक्रम होऊ शकत नाही. हा कार्यक्रम सर्वांनी आम्ही करणार आहोत असं म्हटलं तर हात वरी करा. आम्ही करणार आहोत. हा कार्यक्रम उपवर्गीकरणाच्या समर्थनात आम्ही करणार आहोत. हात पुन्हा वरी करा. आम्ही करणार आहोत असं म्हणा. आम्ही उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये कार्यक्रम करणार आहोत. मान्य आहे का वरच्यानं? आता बघा आपल्याला काय करायचं. मुळात तुम्ही आता सगळी फवारणी झाली. आता आपल्याला पेरणी करायची. आणि पेरणी काय करायची आहे तर लातूर शहरात आता असलेले सर्व उपस्थित कार्यकर्ते समाज बांधव किती आहेत त्यांनी हातवरी करा. लातूर शहराचं जरा बोलणं बंद करा. विकासराव सगळे समजदार आहेत. आमची विनंती आहे एका महत्वाच्या रघुनाथराव लातूर शहरात राहणाऱ्यांनी हातवरी करा. लातूर शहरातले मला वाटतं जवळपास बघा एक चिंतेची बाब आता समोर आली. असं तर 80% आपण फक्त लातूर शहरात जाऊ. चला निलंगा चला कांबळेताई आहे. चला निलंगा शिरोळा
ह्या सगळ्या तालुक्यातल्या सर्वांना आहे तेवढ्याने माझी विनंती आहे. हो लातूर शहरातली हो अजय मुख्य टीम असेल, आवाज बरोबर करायला हो. कारण लातूर शहरात कार्यक्रम असल्यामुळे आवाज प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला समाज बंधू भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला समर्पणार्थ उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लातूर शहरातली प्रमुख कार्यकर्त्याची टीम काय सगळे शिंदे जेवढे काय परिवार आहात बरोबर सगळ्यांनी मिळून जेवढे जेवढे प्रमुख आहात कार्यकर्ते सर भागणारे सर तुम्ही जेवढे जेवढे लातूरमध्ये कोण कोण राहतात सगळ्यांना माझी विनंती आहे ना. सुरेश चव्हाण साहेब सगळ्यांना आता आमची मायाताई सगळ्यांनाच माझी विनंती आहे. लातूर शहरात जेवढे जेवढे विकास असतात कार्यकर्ते सगळ्यांनी प्रमुख एक टीम तयार करा. तयार होईल त्या टीमनं प्रत्येक आता इथं उपस्थित असलेले काही कार्यकर्ते त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन लातूरच्या टीमनं प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा काही फोन नंबर मिळवावा. त्या प्रमुख कार्यकर्त्याला फोन करावा. अवघ्या 2 दिवसाच्या आत हा फॉर्म्युला कंप्लीट होईल. प्रत्येक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची किमान 25 लोकांची एक कमिटी तयार केली जाईल आणि त्या 25 लोकांनी आपापल्या तालुक्यामधून प्रत्येक गावातून गाड्या किती निघणार आहेत त्या 25 कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गावच्या यादीची नावं की आमच्या ह्या फलाण्या गावातून एवढी गाड्या येणार आहेत त्याची यादी आपल्याला अगोदर तयार करून त्या कमिटीकडून लातूरच्या कमिटीकडे सुपूर्द करणे हे बंधनकारक राहील. मान्य आहे का? करू शकाल का? ज्या तालुक्यातून आपल्या ज्या लोकांची कमिटी तयार झालेली आहे त्या कमिटीनं त्या ठिकाणी आपल्या गावची संख्या उदाहरणार्थ म्हणजे गावाची संख्या शहराची संख्या ही लक्षात घेऊन त्या ठिकाणावरनं वाहनाची व्यवस्था त्या ठिकाणी पहिल्यांदा करायची आणि त्या तालुक्यातून त्या कमिटीनं लातूरच्या कमिटीला अहवाल सादर करायचे आहे की आमच्या चाकूर तालुक्यातून एवढी वाहनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तेवढ्या वाहनाची आम्ही सोय करणार आहोत हे लेखी स्वरूपामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लातूरच्या कमिटीला पॉम्पलेट काढलं जाईल. ते पॉम्पलेट अनुसूचित 59 जाती अवगड उपवर्गीकरण समर्थनार्थ लातूर चलो मोर्चा अशा पद्धतीचं नेटलेट असेल आणि ते सार्वजनिक असेल अशा पद्धतीचं एक पत्रक तयार करून त्या तालुक्यातल्या 25 कमिटीच्या कार्यकर्त्याचं गाव निहाय पत्रक पोहोचवण्याचं काम घराघरापर्यंत हँडलिंग केलं पाहिजे. त्याची छपाई होईल. त्याचं सगळं तुम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलं जाईल. ते सार्वजनिक स्वरूपाचं असल्यामुळे तुम्ही त्याला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचं नाव टाकून सोशल मीडिया कसा ऍक्टिव्ह करता येईल. तुम्ही ते पत्रक निघाल्यानंतर तुम्हाला अथॉरिटी आहे की तुमचा एखादा फोटो टाका. ते पत्रक बॅनर तयार करा. चलो लातूर अशा पद्धतीची भूमिका घ्या. त्याला तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. मात्र तुमची ताकद त्या ठिकाणी दिसली पाहिजे म्हणून सोशल मीडिया सुद्धा हॅक झाला पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल. ही करण्याची जबाबदारी घ्याल का? 100% घ्याल का? आणि हे झाल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो ही लढाई आता एका दिवसाची होणार नाही. राज्य सरकार सुद्धा आता थरथराट अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आलेलं आहे. त्याचं एकमेव कारण इथल्या काही बदमाशांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये राजकुमार बडोले असेल पुढाकार घेणाऱ्यापैकी त्याला 5 वर्ष मंत्रिपद मिळालं होतं बदमाशाला. पुन्हा त्याच्यानंतर आता उदगीरचा संजय बनसोडे त्याला सुद्धा 5 वर्ष मंत्रिपद मिळालं होतं. ह्या दोन्ही बदमाशांनी पुढाकार घेतला आणि मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यामुळं त्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या राजकीय लोकांनी सुद्धा पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी सभागृहात काही विशेष त्या ठिकाणी निवेदनं सादर केलेली आहेत. खरं तर हे निवेदन
सादर करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला अधिकार नाहीये, कारण ही सामाजिक लढाई आहे. त्या सामाजिक लढाईमध्ये गाव तिथं महारवाडा, गाव तिथं मानवाडा असताना जर आमची ताकद कमी आहे म्हणून जर तमाशा करत असाल, कुठल्याही राजकीय पक्षाचा बदमाश असेल त्याला ताकद मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं. आज त्यांची चुकीची भावना तयार झालेली आहे. ही लढाई तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही लढाई उपवर्गीकरणाच्या विरोधातली मुळीच नाही. महाराजांना लक्षात आलेलं आहे, पूर्वाश्रमीच्या महाराजांना लक्षात आलेलं आहे की आपली ही लढाई उपवर्गीकरण अपगडच्या विरोधातली नाही. मी ठणकावून सांगतो, डंके के चोट पे. जेवढ्या आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांनी सांगावं, या ठिकाणी आम्हाला ठणकावून सांगावं की तुमचा विरोध ह्या अपगडाला नाहीये. छुपा अजेंडा तुमचा दडलेला आहे. पोटात जे दडलंय ते ओठात आणा, तरच 59 जातीला तुम्ही एकत्रित करा. जर आमच्यातल्या काही विकृत प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही दिशाभूल करून जर त्या स्टेजवर आणत असाल आणि त्यांना जर सांगत असाल की 59 जाती आमच्या सोबत आहेत, तर हे 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं. या आंबेडकर चळवळीमध्ये जर खऱ्या अर्थाने जर ताकद असती तर भारत देशाला आझादी मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आज त्या दीक्षेला किती वर्ष झालेले आहेत? 70 वर्ष 4 महिने पूर्ण होत आहेत. तरी सुद्धा अजून बाबासाहेबांचा धर्म तुम्ही एकट्याने सुद्धा स्वीकारलेला नाही. किती डॉक्टर, इंजिनियर, किती तुमचे सायंटिस्ट, किती तुमचे तत्वज्ञानी जेवढे गरबावत असेल तर तुम्ही आमच्या मांगाला शिव्या देण्याचं पाप करा आणि नंतर बाबासाहेबाला तुम्ही सांगा की आम्ही तुमचे वंशज आणि आम्ही आमचे बाप आहोत असं म्हणून तुम्ही आम्हाला जर म्हटलं तर आम्ही तुमचं पाहिजे त्या ठिकाणी स्वागत करायला तयार आहोत. आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाच्या विरोधात आम्हाला जायचं नाही. आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाला एकही शब्दाचा आम्हाला कुठलाही प्रतिकार करायचा नाही. परंतु बाबासाहेबांच्या वंशजांनी या नामर्थ व्यवस्थेतल्या हलकट लोकांना जर बाबासाहेबांच्या नावाखाली तुम्हाला साक्षीला बसून नीच प्रवृत्तीची भाषा करत असतील, हलकट शब्द वापरत असतील, त्या ठिकाणी अर्वाच्य भाषा वापरत असतील, तर त्या माननीय रामदासजी आठवले साहेबांना सुद्धा माझं या ठिकाणावर वचन आहे, शब्द आहे की विचारा आपल्या सगळ्या लोकांचे जातीचे दाखले काय आहेत ते आला बाहेर आणि मग तुम्ही मांगाला तुम्ही प्रति हमला करा. ही लढाई कशाची आहे? धर्माची लढाई सुरू आहे. आता धर्माची तुला कोण नको म्हणजे? अरे हे उपवर्गीकरण काही सगळ्या व्यवस्थेसाठी नाहीये. फक्त एक नोकरी आणि शिक्षण हे दोनच अजेंडे आहेत त्या उपवर्गीकरणामध्ये. तुम्हाला जर एवढं पोटात दुखात असायला रे, सामाजिक न्याय विभागामध्ये वर्षाला 7,100 कोटी राज्य आणि केंद्र पकडून जर 5 वर्षाचं बजेट जर आम्ही काढलं, किमान 50,000 ते 60,000 कोटीचं बजेट आहे. त्याच्यामधला वाटा मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहात वारंवार मी म्हणतो, परंतु तुम्हाला मी प्रसिद्धीच्या माध्यमातून फार बाहेर येऊ शकतो, हे माझं दूर आहे. परंतु ज्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहित असतं, आज जर आम्हाला 50,000 कोटीचं जरी बजेट असेल 5 वर्षामध्ये, किती बजेट असतात व्यवस्थेला? नोकरीचा आणि शिक्षणाचा हा भाग तर पॅटर्न बाजूला. भारतीचा अनेक वर्षानंतर भारतीचा जो व्यवहार होता काय होता? समता समता टोटल महाराज त्याच्यामध्ये कुठेतरी त्या बदल समितीमध्ये तो सुद्धा डाटा चुकीचा आहे. चुकीचा जर आम्हाला त्या ठिकाणी जर चुकीच्या डाटामध्ये 1961 साली जी जनगणना झाली ते तुम्हाला माहित राहून बोलता यावं. 1961च्या जनगणनेमध्ये किती लोकसंख्या होती? थोडं बोलतो. त्याच्यानंतर जर आमच्या तर तुमच्या फक्त 3% फरक आहे आणि 3% फरक असताना आज तुम्ही आम्हाला जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण जर देतात घ्या म्हणत असाल आणि
असेल तर तरी सुद्धा आमच्यावर अन्याय आहे. हे आम्ही बोललं पाहिजे. परंतु आमच्याकडे आता भगवानराव म्हणतात की साहेब हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात नाही आहे. अगदी खरं आहे, आजपर्यंतसाठी आहे, मागासलेपणासाठी आहे. परंतु हा मागासलेपणा म्हणजे सुरुवात अशा पद्धतीने जर शिकलेली जात म्हणून त्या ठिकाणी संबोधित आली असेल आणि बाबासाहेबांना जसं आपण महार गावाच्या बाहेर आहोत म्हणून फक्त एकच जात अशी आपली आहे, जे इंग्रजाच्या काळात आपल्याला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं होतं. माझं म्हणणं आहे की पूर्वाश्रमीचा मागासलेला सर्वात अधिक गुन्हेगारी जमातीमध्ये दडलेल्या पिछाडलेल्या सर्वात पाठीमागे असलेला जो समाज आहे तो मातंग समाज होता. म्हणून बाबासाहेबांच्या पुण्याईनं मातंग समाजामुळं महार समाजाला शेड्यूल कास्ट मध्ये टाकले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी होती. परंतु तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त आहात, शिकलात जास्त, शहरातून तुम्ही शहराकडे, ग्रामीण भागातून शहराकडे वळला म्हणून जरी तुमचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास आम्ही त्यासाठीच समर्थन करतोय. आणि राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार मॅडम असतील आणि राज्य सरकारला समस्त 59 जातीतील समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी उपवर्गीकरण समर्थनार्थ हा मोर्चा जर आपल्याला काढायचा असेल तर तारीख कोणती सांगणार आहात? कोणती तारीख काढणार आहात? सुरुवात तर तुम्ही ती घोषणा करा. परंतु ती तारीख ज्यावेळेस निघेल त्यावेळेस घरी ठेवा. फक्त एक मोबाईल जर पाऊस आला तर मोबाईल प्लॅस्टिक मध्ये टाका. परंतु त्या दिवशी भिजत राहू, ताकदीने उतरू अशा पद्धतीचा वर्गीकरणाचा लढा समर्थनार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची सुद्धा संख्या तेवढ्याच ताकदीने असली पाहिजे. मी सुद्धा माझ्या परिवाराच्या सोबत त्या ठिकाणी आयबीचा रिपोर्ट, एलसीबीचा रिपोर्ट, पोलीस यंत्रणा असेल, गुप्तचर यंत्रणा असेल यांनी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी लातूर पॅटर्न मध्ये मातंग समाजाच्या लढ्यामध्ये 59 जाती त्या ठिकाणी मांगारोडी असेल, त्या ठिकाणी नेतर असेल, त्या ठिकाणी वाल्मिक असेल, कर्मकार असेल, जेवढ्या म्हणून आपल्या सोबत जेवढ्या जाती त्या ठिकाणी समाज असेल त्या सगळ्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाचारण करूया. ते बेगडी प्रेमाचे पुजारी म्हणून एखाद्या लेडीजला आपल्याच महिलेला त्या ठिकाणी वाईट फक्त बोलायला लागते अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी करून ते जर 59 जातीचं आंदोलन दाखवत असतील तर हे चुकीचं कसं आहे? अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्याची आक्रमकता त्या दिवशी लोकसंख्येच्या उपस्थितीनं दाखवा, तरच राज्य सरकार इथून तुमची नोंद घेईल. जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे पहिलं पिंजून काढले जातील आणि 8 जिल्ह्याच्या नंतर मग पुन्हा विदर्भ, पुन्हा नंतर पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं मग मुंबईला लॉंग मार्च मोर्चा किमान 5 लाख लोकांचा काढायचा आहे. त्याच्यासाठी ही गुणगाठ आहे. जर टाइमपास एका दिवसासाठी फक्त तुम्ही जर कराल तर मग हे शक्य होणार नाही. हा लढा कायमस्वरूपी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सरकार आता त्यांच्या दबावाखाली आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काम कराल का? त्यासाठी ताकद लावाल का? लातूर जिल्ह्यातल्या ज्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करता येते किरण, त्यांनी आपल्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाहनाची व्यवस्था करून दिली जाईल. तुम्हाला त्या ठिकाणची सगळी अडचण जे काय असेल ते केली जाईल. तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जायचंय. आता हे जे 10 दिवस आपल्याला काही मिळणार आहे याच्यातला पहिला तुम्ही पिंजून काढायचा गाव आणि त्या ठिकाणावर येणारी संख्या किमान अगोदर आम्हाला कळाली पाहिजे. 4 दिवस अगोदर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर रिपोर्टिंग जर चांगली केली तर मग आम्हाला तुम्हाला इथं चांगली सुव्यवस्था कशा पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने आक्रमकतेने त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्रासही होणार नाही या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. परंतु यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर या ठिकाणी मला विचारलं नाही, मला बोलू दिलं नाही, मला या ठिकाणी भाषण करता आलं नाही, असली जर भाषा जर केलो नाही तर मग मात्र तुम्हीच मारून घ्या तिथं पाहिजे. असला जर भानगड जर करायचा असेल तर त्यांना कुणाला भाषण करायचे त्याला अगोदर 1-2 तास पहिलं सुरुवातच करून द्या. माणसं येतील किती त्याच्या अगोदर आपल्या भाषणाची सुरुवात करा. लईच बोला वाटतं तर बोलणं कमी, वातावरण जास्त.
महत्वाच्या पॉइंटवर आपल्याला बोलायचं आहे. आंबेडकर लोक बोलले, बाबासाहेबांना जर बाप म्हणत असतील, बाबासाहेबांनी जर चांगल्या मुलाला जर जन्म दिला असेल आणि वाईट लोक जर बोलत असतील आणि ते वाईट लोक जर बाबासाहेबांचे आम्ही बाबासाहेब आमचे बाप आहेत म्हणत असतील तर ते त्यांना किती योग्य वाटते मला माहिती नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने बोलतो, थाटेचा माटे बदमाश, त्या ठिकाणी किती दारू पितो रात्रीला माहित नाही आणि त्याची उद्धरते का नाही सकाळी ते बी कळत नाही. आजच्या नशेडी लोकांना बाबासाहेबांना जर तुम्ही बाप म्हणून घेत असाल, अरे तू तुमच्या अवलादीला असली अवलाद जर बाबासाहेब म्हणून घेत असाल तर त्या बाबासाहेबांच्या वंशजाला सुद्धा तुम्ही काळी मानवण्याचं काम करतायत. पूर्वाश्रमीच्या महाराज एक लक्षात ठेवलं पाहिजे, तथागत गौतम बुद्धाची जी शिकवण आहे प्रज्ञाशील करुणा ती आचरणात आणा आणि मग बाबासाहेबांना तुम्ही बाप म्हणा. खऱ्या अर्थाने बाबासाहेब काय तोंडाने डाळ बोलता रे नालायकानो, महापुरुषाचे बाप आहेत, बापाचे बाप आहेत म्हणताय. अरे कवडीची अक्कल नसलेल्या लोकांना आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, नेतृत्व तुम्ही महाराष्ट्रात करताय असल्या अंगळ व्यवस्थेतल्या लोकांना बाबासाहेबांचा अवलाद म्हणून घेण्यासाठी त्यांना थारा देऊ नका. असली नीच माणसं जर तुमच्या सोबत बसली तर आम्हाला सुद्धा लाज वाटेल. अशा नालायक लोकांना व्यासपीठावर न बसवता सामाजिक कार्यकर्त्याचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे या. ही मातंग समाजाची अवलाद तुमच्या सोबत नतमस्तक होऊन विचाराची देवाणघेवाण करायला तयार आहे. परंतु अशा पागल लोकांना सोशल मीडिया मधून थांबवा, नाहीतर मग आमची पिसाळलेली अवलाद आहे ही जर पिसाळली तर कुठे कुणाला चावा घेईल, कुठे अराजकता निर्माण होईल, काही सुद्धा ठाणपत्ता एकमेकाचा लागणार नाही. मग आपण बाबासाहेबाला आम्ही बाबासाहेबांचे वंशज आणि बाबासाहेबांचे बाप आहेत असं जर म्हणून घेऊ तर त्याच्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. हे फार मोठा प्रश्न आहे आणि हा मोठा प्रश्न आम्ही तुमच्याकडे प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब, राजरतन साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, ह्या सगळ्याला आम्ही एक चांगले नेते म्हणून आम्ही पाहतोय. त्यांनी चांगल्या पद्धतीने बोलवावं, आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं. कशासाठी त्या बडोदरांच्या गणपत फोडायला रिकामे पैसे महाग आलाय पैशाचा म्हणून जर अशा पद्धतीचा जर कार्यक्रम करत असतील तर आम्ही तसं उत्तर देऊ. त्यासाठी मात्र आम्ही लढा कुठेच कमी पडणार नाही. धून बराबर धून शराबी तुम्हारे बराबर हमारी खराबी अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये अण्णा भाऊजींना जर आता जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर नाही बोललो तर मग मात्र त्या ठिकाणी आमची जर तोफ जर सुटली तर तुम्हाला तिथून घरी सुद्धा जाऊ देणार नाही. एवढ्या वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण सुद्धा बोलते वेळेस प्रत्येक गोष्टीचं थोडंसं जर आपण पालन करूया. आपण शिस्तीचे कार्यकर्ते आहोत आणि ह्या धर्माच्या लढाईमध्ये वंशजांनी पुढाकार घ्यावा आणि व्यवस्थितरित्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये विरोध आणि समर्थन याचा दुवा म्हणून आपण काम करूया. राज्य सरकारने तात्काळ याला अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी आपण एकसंघ होऊया. मोठ्या संख्येनं मित्र या आयोजकांचं सर्वांचं राज असेल, विकास असेल, सौदागर असेल, उच्चकर असेल, सगळ्यांनी सूर्य असेल, जेवढे तुम्ही लोकांनी मेहनत घेतली आहे सगळ्यांचं मी मनापासून सगळ्यांची नावं जर नाही घेऊ शकलो तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा लढा न थांबता तुम्ही या ठिकाणी सुरू ठेवा. जी ताकद लागेल, आर्थिक सुद्धा ताकद लागली तर सुधाकर भालेराव तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. त्यांना कुठे घोडे लावायचे, खाली वरी कसं तंदुरी फ्राय करायचं ते माझ्यावर सोडा. राजकारण केलं खड्ड्यात. सुधाकर भालेराव जगेल कर्मातन समाजासाठी आणि मरेल कर्मातन समाजासाठी. आणि एकदा सोडून दोनदा काय मंडळाचा सभागृहातला सन्माननीय सदस्य म्हणून आमदार झालेलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशामध्ये सुधाकर भालेरावचा परिचय तुमच्या पायाखाली माती घसरायला लागलेली आहे. म्हणून सुधाकर भालेराववर तुम्ही अशा पद्धतीची आत्माकड करताय. अनेक कार्यकर्ते तुम्ही आमच्यावर आत्माकड करताय. तुमच्या मला महाराष्ट्रानं म्हणलं तर अट्रॉसिटी होत होती. घंटा आमच्यावर आता काय अट्रॉसिटी बी होणार नाही. आणि तुमच्यावर अट्रॉसिटी करायला तुम्हाला त्या ठिकाणी धर्मांतर केला म्हणून जर सांगितलं असाल दाखवा सगळ्यांनी एकदा सगळ्या आणि मग तुमच्या व्यासपीठावर असली नालायक माणसं उभा करा आणि बोलायला सांगा हे बंद करा. एवढीच विनंती करतो. माझ्या सगळ्या बहादर समाजातल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की 25 कार्यकर्त्याची टीम करून तालुका निहाय त्या ठिकाणच्या गाड्यांची व्यवस्था सगळी त्या ठिकाणी निर्माण कशी करावी या ठिकाणी तुम्ही बोलण्यास काम करण्यासाठी सज्ज राहा. जिथं कमी पिकं आम्ही परंतु तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी थोडाफार हातभार लावा तालुका म्हणून आणि
त्या तालुक्यातून आम्हाला सांगा की साहेब आम्ही असं केले एवढे आमची तयारी आहे. आता एवढी आमची कमतरता एवढी व्यवस्था करायची जबाबदारी सुधाकर भालेरावची आहे. परंतु त्या ठिकाणी दलाली प्रवृत्तीची व्यवस्था कुणामध्ये निर्माण होता का नाहीतर मग गाड्या आणल्या किती 50 सांगितले किती 150 असं नका एवढी तुम्हाला हात हे तर राजकारण नाहीतर निवडणुकीच्या पिरियडमध्ये होत्या असं होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने एकत्रित यावं एवढी विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा क्रांतीवीर लवजी साहेबांचा. या ठिकाणी आनंदची तारीख आज या ठिकाणी सन्मान्य राज क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण मोर्चाची तारीख डिक्लेअर करावी. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुखांना विनंती आहे आपण जागेवरच उभा टाकावा फोटो आपण त्या ठिकाणी घेऊ. सन्मान्य राज क्षीरसागर. सुरुवातीला मोर्चा काढायचा का नाही हातवर करून सांगा जोरात सांगा किती लाखाचं काढायचं किती लाखाचं काढायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल नियोजन करायला होत नाही पण त्या दिवशी ह्या जिल्ह्यात प्रत्येक मानवाच्या घराला कुलूप लागलं पाहिजे. लागणार का नाही? आपली आई आपली बहीण आपलं लेकरू सगळे आणणार का नाही? घराला कुलूप लावणार का नाही? मग सर्वांच्या वतीनं कोर कमिटीच्या वतीनं 27 तारीख दिनांक वार सोमवार ही आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो. लागा आणि ठिकाण डॉक्टर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक सकाळी 11 वाजता ताकदीनिशी आपल्या तालुक्यातून आपल्या गावातून शाहू महाराज समतेचा नायक शाहू महाराज आहे. शाहू महाराजांनी त्या देशामध्ये आरक्षण शाहू महाराजाला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकात जमून आपण संविधानाची पूजा करून कशाची पूजा संविधानाची पूजा करून एक क्रांतीचा शोध पेटवून आपण ह्या लढाईसाठी आपण सज्ज आहोत का नाही? 27 तारीख वार सोमवार सकाळी 11 वाजता खरंय का नाही? लागणार का कामाला? आता गावाला जायचं आपण आणि तयारीला लागायचं. त्याच्यानंतर फक्त दोघांचे प्रकार आहेत. एक घोषणा देतो साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशपिता क्रांतीवीर लवजी वस्ताद साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा जय लवजी जय लवजी बोलो लातूरची हे आता थोडक्यात दादा तर दादा कसं प्रबोधन थोडं दोन मिनिट बोला. लोकांची मागणी आहे लोकनायक संघटनेचे संस्थापक आंदोलन त्यांनी फक्त एकच मिनिट बोलतो पुढे जाणार नाही. शेवटी कसं खाली
खाली बसा हो, खाली बसा की काम तुम्हाला करायला वाटतं लागतं. दुसरं का बोलत नाही कशाला एक मिनिट तुम्हाला राहू. मला बोलताच येत नाही. हा, एवढं करा बरं का तर काय करू का काय तर काय करा आधी समाज पण बाकीचं. तर काय नाही काही करू आपल्याला तुम्ही आपण वाचतो कधी बोलायला फक्त मागे असतो आपण बोलता येत नाही हा बोलायला खूप असतं आणि या माझ्या जेवढ्या समाज बांधवांनी जेवढे बोलले असं समजा की मीच बोललो काय हे जेवढं सगळ्यांनी बोलले हे त्याच्या मागे जायला चालतात कारण की मला बोलताच येत नाही बोलताना तर आणखी जरा वेगळं असतो सर्वांना बोलवली आणि आपण हे मोठं कार्य केलं तर तरी आमच्यामध्ये मिळून करू यानंतर कंठी